देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना वंदे मातरम या राष्ट्रभावनेशी निगडीत असलेल्या गीताचा कथित अवमान केल्याच्या निषेधार्थ शहरातील पंचवटी कारंजा परिसरात भाजपच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. वंदे मातरम या गीताचा अवमान झाल्याचा ठपका ठेवत हे आंदोलन करण्यात आलं होतं. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले. या आंदोलनात पदाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सामील झाले होते. सोनिया गांधी राहुल गांधींना एवढं कळलं पाहिजे की हे फक्त गीत नाहीये, तर हा पूर्ण 150 कोटी लोकांचा हा एक आत्मसन्मान आहे. आणि हा जो आत्मसन्मान जो आहे सगळ्यांचा, हे जे आपलं गीत आहे ते हे फक्त कोणी नॅशनल कोणाच्या मनाने नाही म्हटलेलं. हे शहीदांनी, ज्यांनी भारत देशाला स्वतंत्र मिळवलं, अशा शहीद लोकांसाठी, ज्यांनी भारतासाठी अंगावर गोळ्या घेतल्या, ज्यांनी स्वतःचं घर त्याग करून जे देशासाठी लढले, त्यांच्यासाठी हे बलिदान दिलेलं आहे, त्यांच्यासाठी हे गीत आहे. पण यांना कसं कळणार काय हे गीत कशासाठी आहे? हे भारताचे नागरिकच नाहीये, हे इटलीवरनं आले, दुसऱ्या देशातनं आले, यांना काय कळणार आहे की आपल्या भारताचं गीत काय आहे? त्याच्यामुळे आमचा सर्वांचा भारतीय जनता कडनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि त्यांनी वंदे मातरम या गीताचा अपमान केला आहे, त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी नाशिक शहराच्या वतीने निषेध करतो. कारण जे परदेशातून जी महिला आली, तिला काय देशाचा वंदे मातरमचं महत्व असणार आहे. तसंच राहुल गांधी हे आधीपासूनच वंदे मातरम गीताला विरोध करत आहे. आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी नाशिक शहराच्या वतीने त्यांचा निषेध करतोय. संतप्त कार्यकर्त्यांनी मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिमांना जोडे मारले. संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस प्रशासनाने परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, आपलं नाशिक.